कसे आज मी विचार केला नवीन असं काय बनवायचं, तर मी इथे फ्रीज ओपन केला तर मला दिसलं पनीर, दही आणि लिंबू. तर मी विचार केला की चला आता आज बनवते पनीर रोल. तर मी इथे पनीर कट करण्यासाठी घेतलं. छान असं पनीर कट करून झालं. छोटे छोटे पीसेस असे कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मिरची आणि लिंबू पिळून ते चांगलं असं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं. 10-15 मिनटं मॅरिनेट केल्यावर त्याची चव अजून जास्त लागते. तर मी रोल बनवण्यासाठी मैद्याचा नाही तर गव्हाच्या पिठाचा वापर करते. तर मी इथे पोळी बनवण्यासाठी घेतली आहे, कारण रोज रोज तेच तेच खाऊन जो कंटाळा येतो आणि जर संडे असेल आणि नवीन काहीतरी बनत असेल तर खाण्याची मज्जाच वेगळी असते. तर व्हेज नॉनव्हेज हे करण्यापेक्षा चला तर मग आपण थोडंसं हेल्दी असं काहीतरी बनवूया, हेच समजून मी असं काहीतरी छान असं हेल्दी बनवते. तर इथे माझी पोळी अशी छान अशी लाटून झाली. त्यानंतर मी चांगली अशी फ्राय केली. थोडंसं नॉर्मल तेल टाकलं आणि थोडीशी फ्राय बनवण्यासाठी ठेवून दिली. तर इथे पोळी अशी तयार झाली होती. तर पोळी दोन्ही साईडनी चांगली अशी भाजून घेतली. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी ऑलरेडी ते मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं ते मी घेतलं आणि ते पनीर थोडंसं कढईमध्ये चांगलं असं फ्राय केलं. ते फ्राय केल्यानंतर जी चव लागते ती वेगळीच असते. इथे मी पनीर जेव्हा फ्राय झाल्यानंतर तर इथे मी जी पनीरची ग्रेव्ही बनवली होती ना, तर ती एका पोळीमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये चांगलं असं जे पिझ्झा सॉस आणि बाकीचे जे सॉस अवेलेबल होते ना ते सगळे टाकले. थोडंसं मिओ टाकला आणि त्याच्यानंतर छान असं ते मिक्स केलं आणि जी स्टफिंग होती ती केली. पण फायनली इथे माझी जो रोल होता तो फायनली रेडी झाला होता एवढ्या मेहनतीनंतर. रोल मिक्स झाला आणि बघा